लक्षवेधी क्रमांक 5 लक्षवेधी क्रमांक 5 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माझ्या अकोले मतदारसंघामध्ये बऱ्याच रस्त्यांची कामं चालू आहेत, परंतु ती रस्त्याची कामं मुदतीमध्ये पूर्ण होत नाही. त्याचबरोबर त्याच्या साईड पट्ट्या भरल्या जात नाही काही ठिकाणी, किंवा जे देखभाल दुरुस्ती आहे तो कालावधी पाळला जात नाही. रस्ता झाल्यानंतर 2-3 महिन्यातच त्याला खड्डे पडायला सुरुवात होते, अशी काही परिस्थिती आहे. तर या निमित्तानं माझ्या स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहेत की रस्ता झाल्यानंतर त्याच्यावर किती महिने खड्डे पडले नाही पाहिजे, आणि जर लगेच 2-3-4 महिन्यामध्ये खड्डे पडत असतील तर अशा ठेकेदारांवरती कारवाई होणार का? जे ठेकेदार साईड पट्ट्या भरत नाही किंवा देखभाल दुरुस्तीचा कालावधी पाळत नाही त्या ठेकेदारांवरती कारवाई होणार का? आणि जो देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे त्याच्यामध्ये नेमकं डांबराचंच वर्क असतं की साईड पट्ट्यांबरोबरचं वर्क असतं, याबद्दल मंत्री महोदयांनी मला प्रश्नाची उत्तर द्यावी. सन्माननीय सदस्य यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे, या प्रश्नांमध्ये 3 वेगवेगळ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचं, ग्रामविकास विभाग आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री सडक योजना आणि त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा सर्व कामांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असणारे टेंडर्समध्ये निकष हे अवलंबून असतात. सार्वजनिक बांधकाम विभागाची 200 कामं ही त्या ठिकाणी मंजूर आहेत, ती जवळजवळ 300 कोटीच्या जवळपास आहेत. त्यापैकी 82 कामं ही पूर्ण झाली आहेत. त्याबरोबर 39 कामे ही त्यामध्ये प्रगती पथावरती आहेत, त्याची किंमत ही जवळजवळ 86 कोटी रुपये आहे. उर्वरित 79 कामे जी आहेत की जी 132 कोटीच्या जवळपास आहेत, त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि ती सुद्धा लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेची असणारी जी कामं आहेत त्यामध्ये 147 कामं ही मंजूर आहेत, ती जवळजवळ 25 कोटीच्या जवळपास आहेत. त्यापैकी 95 कामं ही पूर्ण झाली आहेत, ती 18 कोटीची आहेत. 44 कामं ही प्रगती पथावरती आहेत, त्याची किंमत ही अंदाजे 6 कोटी रुपये आहे. 5 कामे जी आहेत ती 2 कोटीची आहेत, ती ही निविदा स्तरावरती आहेत. आणि काही कामं शेतकऱ्यांच्या असणाऱ्या अडचणी किंवा हरकतींमुळे ती पूर्ण झाली, त्याला कामाला अजून सुरुवात झालेली नाही. प्रधानमंत्री सडक योजनेमध्ये 12 कामं ही पूर्ण झाली आहे, त्याची अंदाजे किंमत ही 12 कोटीच्या जवळपास आहे. आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये 28 कामं ही 77 कोटीची मंजूर आहेत, त्यापैकी 22 कामं ही 73 कोटीची मंजूर आहेत. 6 कामं ही प्रगती पथावरती आहेत, त्याची अंदाजे किंमत ही 4 कोटीच्या जवळपास आहे. सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी ज्या स्पेसिफिकली ज्या कामांबद्दल किंवा जे काम हे पूर्ण झालेलं नाही किंवा ज्या काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये खड्डे पडलेले आहेत अशी जे ताई म्हणतात, खरं तर शासनाच्या माध्यमातून सर्व कामांसाठी पैसे देणं ही प्रक्रिया पूर्ण केलेली असते. परंतु असं स्पेसिफिकली एखादा कॉन्ट्रॅक्टर किंवा ते कॉन्ट्रॅक्टर जर कामामध्ये दिरंगाई करत असतील किंवा काम करताना काही चुका करत असतील, हे आपल्या निदर्शनास जर आम्हाला आणून दिलं किंवा मी त्यांच्याशी प्रत्यक्षपणे एखादं जे काम किंवा कोणत्या कामांबद्दल त्यांची स्पेसिफिकली जर तक्रार असेल तर त्या कामांच्या संदर्भात त्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि ते अधिकारी ज्याचे जेई आणि जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर एकत्र बैठक घेईन आणि जर कामामध्ये दिरंगाई किंवा त्या कामामध्ये जर कामचुकारपणा झाला असेल तर नक्कीच त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यावरती कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, जो देखभाल दुरुस्तीचा 2 वर्षाचा कालावधी आहे तर त्याच्यानंतर परत रस्त्यांची वाट लागते, त्यामुळे असा निर्णय घेणार का तो 2 ऐवजी 5 वर्ष त्याची देखभाल दुरुस्ती चालेल आणि 1 वर्षाच्या आत जर खड्डे पडले ज्या रस्त्यावर, पाऊस जर जास्त असला तर ठीक आहे, तर त्या
ठेकेदारावरती कारवाई करणार का ना हा देखभाल दुरुस्तीचा कालावधी येतो 2 वरून 5 वर्षाचा करणार का? सदस्य ज्यांनी जी सूचना केली आहे ही सूचना जी केलेली आहे ती अतिशय योग्य अशी सूचना आहे आणि या सूचनेच्या अनुषंगाने ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर्स लोकांनी त्यांच्याकडे असणारा जो पिरियड आहे त्या पिरियडच्या आज जर त्या रस्त्यावरती काही खड्डे पडले असतील तर त्यांच्यावरती नक्की दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि जी सूचना त्यांनी केली आहे ती नक्की त्या सूचनेचा सुद्धा पॉझिटिव्हली विचार केला जाईल.